सर आपली 7 एकरची पूर्ण उलाढाल असेल ती साधारण आपली 60 एक लाखापर्यंत जाते. बरं. आपल्याला खर्च वजा जाता निव्वळ नफा आपल्याला 40 एक लाखापर्यंत 7 एकरातून मिळतो. आणि वर्षातून 12 महिन्यातून 9 ते 10 महिने रोज डेली हार्वेस्टिंग राहतं. मंडळी, ही कहाणी आहे एका 12वी शिकलेल्या एका युवा शेतकऱ्याची. कदाचित त्याला 12,000ची 25,000ची नोकरी मिळाली असती, पण शेती कधीच रिटायर करणार नाही आणि नोकरीतून हाकलून देणार नाही असं म्हणत त्यानं एक वेगळा मार्ग चोखाळला आणि आज वर्षाला 40 लाखाचं उत्पन्न मिळवणारी शेती त्यानं विकसित केली. ही कहाणी आहे निंबूच्या दीपक जगताप यांची. ती कशी आहे पहा. आपण ज्यावेळेस अंजीर पिकामध्ये शेती चांगली करायला लागलो, 1 एकरवरनं 2 एकर, 4 एकर, 6 एकर, 7 एकरावरती शेती गेली. बरेचसे शेतकऱ्यांची व्हिजिट वगैरे व्हायला लागली, बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्या व्हिजिट व्हायला लागल्या. मग पवार साहेबांच्या कानावरती गेलं की साहेब बाबा तुमच्या बारामती तालुक्यामध्ये खूप चांगली अंजीरची बाग आहे. आणि अचानक मला लक्ष्मीपूजना दिवशी फोन आला की साहेब तुमच्या बागेवरती येतात. आणि माझ्या हातात त्यावेळेस औषधाचा गन होती, स्प्रे मारत होतो मी सकाळी 8:15ची गोष्ट होती. मग मी म्हटलं साहेब, मी त्यांना विचारलं की साहेब कोण? अहो म्हणले पवार साहेब तुमच्याकडे येतात. कारण कधी विचारच केला नव्हता की साहेब आपल्या ह्या छोट्याशा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येतील. मग एका तासाभरात तर साहेब बागेवरती आले. म्हणजे प्रचंड मी घाबरलो होतो की एवढ्या मोठ्या व्यक्तीपुढे आपल्याला बोलायचंय, जर आपलं जर काही चुकलं तर नाही का. म्हणजे त्यावेळेस साहेब आले. साहेब आल्या साहेबांनी प्रश्न विचारला की तू शेतीत यायचं कारण काय? मग त्या साहेबांना सांगितलं की साहेब मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस माझ्या आई वडिलांनी, म्हणजे वडीलप्राजित हे आमचं कुटुंब शेती करायचं, की आईने मला शेतीची आवड लावली. ती कशी लावली तर एक शेवग्याचं झाड होतं, त्या झाडाला दरवर्षी शेंगा यायच्या आणि मला ते विकायला लावायचे. मी 4 किलोमीटर साहेब म्हणलं चालत जायचो. सायकल सुद्धा चालवता येत नव्हते मला. आणि मी ते घेऊन मी रस्त्याच्या कडेला विकायचो. पण त्यातनं पैसे यायला लागले की मला शेतीची आवड यायला लागली. बारामती तालुक्यातला जिथं ऊसाचा पट्टा, त्या ऊसाच्या पट्ट्यात एका तरुण शेतकऱ्यानं अंजिराची शेती लावली आणि अंजिराची बाग अशी फुलवली की अंजीर रत्न या पुरस्काराचे मानकरी ठरले दीपक जगताप. दीपकजी, चांगलं ऊसाचं क्षेत्र सोडून ह्या शेतामध्ये कसं शिरलं? तसं बघायला गेलं तर वडिलोपार्जित सगळे लोक आम्ही शेतीच करतो. आणि सुरुवातीला 2006-07ची पहिली लागवड अंजीरची 1 एकरवरती केली होती. तर आता 7 एकर पर्यंत नेलेली आहे. पण ज्या वेळेला सुरुवातीला अंजीर करताना असं सुरुवातीची पिकं अशी पारंपरिक पिकं असायची. कारण काय इथं असायची? कारण जवळ सोमेश्वर कारखाना नजदीक असल्यामुळे ऊसाचं क्षेत्र फार मोठं जास्ती. आणि ऊसाचं कारण सगळा मोठा इथं ऊसाचाच आगार, त्याच्यामुळे इथं सगळी ऊस म्हणा, कडधान्य अशी पिकं राहायची. पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून 1 एकरवरती अंजीर केलं. तर अंजीर करत असताना बाकीची पण फळपिकं निवडली मी. एक साधारण 4-5 प्रकारची फळपिकं निवडली: संत्रा, मोसंबी, अंजीर, डाळिंब. पण संत्रा मोसंबीला म्हणावं असं क्लायमेट आपल्याकडे ह्या भागामध्ये सूट झालं नाही, त्याच्यामुळे आपल्याला ती कालांतराने एक 5-6 वर्षानंतर आपण काढली. डाळिंबाचं चांगलं पीक आलं, पण तेल आणि मरचा जास्ती प्रादुर्भाव वाढल्यामुळे ते आपल्याला काढावं लागलं. राहिलं अंजीरच. 2006-07ची तुम्ही प्रयोग केले? प्रयोग केले. 2006-07ची लागवड 1 एकरवरती होती. पण त्यावेळेला सुरुवातीला मी 4 वर्ष ह्या पिकामध्ये सक्सेस नव्हतो. बऱ्याचशा प्रॉब्लेम यायचे. नंतरनं ते म्हणतात ना, चटके घेऊन अनुभव आले. पण आपलं कुठं चुकतंय? आपलं छाटणीचं व्यवस्थापन असेल, खतांचं व्यवस्थापन शिकला असेल. कुठं? सर मी त्यावेळेला बऱ्याच भागामध्ये जायचो. आपलं कृषी खातं असेल, केव्हीके असेल, बरेचसे शेतकरी असेल, तिथे जायचो. ते शेतकरी काय करतात, कसं करतात, मी म्हणजे पाहायचो. एक कृषी खात्याकडनं असेल, केव्हीके कडनं असेल, त्यांच्याकडनं सल्ला घ्यायचो. मग हळूहळू ह्या पिकामध्ये एवढं यश येत गेलं की आज 7 एकरवरती ह्या पिकाची लागवड आहे. मला एक सांगा, साधारणपणे तुम्ही तर BSc ॲग्री पण नाही, नाही. पण तुम्ही ह्या अंजीरच करायचं किंवा डाळिंब करायचं हे जे ठरवलं ते कुठल्या आधारे ठरवलं? सर स्वर्गीय डॉक्टर विकास खैरे सर, ह्यांचं मला अजून एक वाक्य आठवतं की दीपक, शेती करताना तू पानावरती प्रेम कर, झाडाच्या पानावरती प्रेम कर, पान काय मागते ती तू ओळख. तर त्यानंतर तो शब्द मी त्यांचा लक्षात ठेवला की पानांमध्ये कोणती कमतरता येते. पान ऍक्च्युली झाडाला बोलता येत नाही, पण आपण झाडाबरोबर बोललं पाहिजे, की ओळखता आलं पाहिजे की ह्या पानांवर भले हे कुठलीही फळपिक असू द्या, पालेभाज्या असू द्या, काही असू द्या, की तुमचं जेवढं पान हेल्दी असेल तेवढं तुमचं झाड
हेल्दी राहतं. मग तुमची डिफिशियन्सी असेल, मायक्रोन्युट्रिएंट असेल, केव्हीके मायक्रोन्युट्रिएंट असेल, एनपीके असेल, मग ह्या गोष्टीवरती कुठली कमतरता ह्या झाडांमध्ये पडते हे मी ओळखू लागलो. आणि ज्याला निसर्ग ओळखता येईल, ज्या शेतकऱ्याला निसर्ग ओळखता येईल, त्याला नक्कीच तो शेतीमध्ये सक्सेस होऊ शकतो. कुठल्या कुठल्या जाती निवडल्या तुम्ही? सर सुरुवातीला मी 2006-07 साली आपल्या केव्हीके मधून, बारामती केव्हीके मधून एक दिनकर नावाची व्हरायटी आणली. नंतर आपण जसं ह्या पिकामध्ये आपण यश येत गेलं, मग नंतर पुन्हा फेग लावली आणि एक व्हरायटी जम्बो म्हणून व्हरायटी आहे, ती जम्बो म्हणून व्हरायटी आहे. आता ज्या मागेमध्ये आपण आहे तिथं ही व्हरायटी जम्बो नावाची आहे. आता हे किती किती एकराचे टप्पे आहेत? सर सगळे 1-1.5 एकराचे प्लॉट आहेत. आपल्याला मेच्या शेवटच्या आठवड्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंत आपली छाटणी राहते. आणि वर्षातून 12 महिन्यातून 9 ते 10 महिने रोज डेली हार्वेस्टिंग राहतं. दररोज तोडणी राहते. दररोज तोडणी राहते. आणि बाकीच्या शेतकऱ्यांचा हंगाम कसा असतो? सर ह्याचा बहार खट्टा आणि मिठा असे बहार धरले जातात. हा खट्टा बहार हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहतो आणि मिठा बहार हा फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत राहतो. तसं आपलं हार्वेस्टिंग ऑक्टोबरला चालू होतं, ती जुलै एंड पर्यंत आपलं हार्वेस्टिंग चालू राहतं. आता तुमचं हार्वेस्टिंग चालू आहे. हार्वेस्टिंग चालूच आहे. आता काय दर आहे? आता सर आपण जागेवर 80 रुपयाने देतोय. आता हार्वेस्टिंग तसं संपत आले, आता एंडला आलेली, तरी आता 100-1 किलो माल डेली सापडतोय. आता ह्या हंगामामध्ये तुम्हाला किती उत्पन्न मिळाले? सर आपली 7 एकरची पूर्ण उलाढाल असेल, ती साधारण आपली 60-1 लाखापर्यंत जाते. आपल्याला खर्च वजा जाता निव्वळ नफा आपल्याला 40-1 लाखापर्यंत 7 एकरातून मिळतो. आता ह्याचं व्यवस्थापन कसं राहतं? दरवर्षी कसं करता किंवा किती आधी हे किती वर्षाचं झाड आहे? हे सर झाड पाहायला गेलं तर हे 5-6 वर्षाचं झाड आहे. हे 5-6 वर्षाचं झाड आहे. तर ह्याची छाटणी, आता छाटणीमध्ये 2-3 प्रकार असतात. काही लोक छाटणी घेत नाही, काही टॉपिंग करतात, काही मिडियम छाटणी घेतात आणि काही हार्ड छाटणी घेतात. आपण घेताना हार्ड छाटणी घेतो. हार्ड छाटणीमध्ये एक प्रॉब्लेम राहतो सर, की तुमचं खताचं व्यवस्थापन जर चुकलं किंवा पाण्याचं व्यवस्थापन जर चुकलं तर हार्ड छाटणीला जी फूट निघताना ती एकदम कणखर निघते आणि ह्या गोष्टीकडनं आपली जरा दुर्लक्ष झालं तर बाग ही पळ काढते, मालाची सेटिंग होत नाही. पण त्या वेळोवेळी आपल्याला ह्या हार्ड छाटणीला वेळोवेळी आपल्याला अपडेट राहावं लागतं झाडांना. आता हे फळ आहे जे अंजिराचं, ते साधारणपणे किती ग्रॅम पर्यंत वाढतं तुमच्याकडलं? सर ह्या जम्बो व्हरायटीचं फळ म्हणजे कमीत कमी 60 ग्रॅम पासून असेल, कमीत कमी 60 ग्रॅम पासून तर जास्तीत जास्त 130-140 ग्रॅम पर्यंत फळ राहतं जम्बो व्हरायटीचं. आणि दिनकर आणि पुना व्हरायटीचं कमीत कमी 30-40 ग्रॅम पासून ते 80-90 ग्रॅम पर्यंत ह्या व्हरायटीचं राहतं. कुठल्या व्हरायटीला सगळ्यात जास्त बाजारात मागणी आली असं तुमच्या अनुभवातून दिसतं? सर आज तसं बघायला गेलं तर जम्बो हा फक्त मिठ्यामध्येच घ्यावा लागतो. कारण हा जर आपण खट्ट्यामध्ये जर घेतला तर क्रॅकिंगचं प्रमाण ह्याला जास्ती वाढतं, कारण फळाला साईज असल्यामुळे हे क्रॅकिंग होतं. ह्या पद्धतीमध्ये असं क्रॅकिंग राहतं. आणि हे जे फळ आहे हे पुना व्हरायटीचं फळ आहे, तर ह्याला क्रॅकिंगचं प्रमाण कमी राहतं. हे आपण पुना व्हरायटी असेल किंवा दिनकर व्हरायटी असेल, हे तुम्ही खट्टा ही बहार धरू शकता आणि मिठाही धरू शकता. तसं जम्बो व्हरायटीचं फक्त मिठा बहारच आपल्याला घेता येतो. कुठं कुठं तुमचं अंजीर जातात? तुम्ही मग जागेवरून घेऊन जातात, पण साधारणपणे तुम्ही ज्यावेळेस पूर्ण बहारात सगळं असेल त्यावेळी ते दररोज किती टन किंवा किती किलो काढता आणि जास्तीत जास्त कितीपर्यंत गेला तुम्ही एका दिवसाला? सर तसं बघायला गेलं तर डेली आपला माल 500, 700, 700, 800 किलो चालतो. जर आभाळ जर आलं तर आभाळ वातावरण जर आलं, जर आज आपला 700-800 किलो जर माल असेल तर दुसऱ्या दिवशी तो डबल वाढतो, म्हणजे साधारण 1 टनाच्या पुढे जातो. म्हणजे तसं आपलं डेली हार्वेस्टिंग एक 700-800 किलोचं डेली हार्वेस्टिंग चालू राहतं. मग तुम्ही एक केलं की 7 एकराचे टप्पे पाडल्यामुळे तुम्हाला जास्त ताण येत नसेल ना? जास्ती ताण येत नाही, कारण आपण काय करतो 1-1.5 एकराचे टप्पे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, आपण 9-10 महिने मार्केटिंगला टिकून राहतो आणि पुढे ज्यांना आपण माल पाठवतोय त्यांनाही एकाच जागेवरनं एक जात माल 9-10 महिने कंटिन्यू मिळत राहतो. आणि आपल्याला रोजगारांना पण व्यवस्थित रोजगार देता येतो. त्या माध्यमातून किती लोकांना रोजगार? सर 20-25 लेबर रोजचे चालू राहतात. 20-25 लेबरला रोजगार मिळतो. आणि जिथे आपण माल देतोय, एक 4-5 कस्टमर आहेत मोठे व्यापारी, ते सुद्धा पुढं एक 10-20 लोकांना माल देतात. त्याच्यामुळे ह्या 7-8 एकरापासून साधारण एक 30-40 कुटुंब चालू राहतात. सतत प्रयोग करताय. आता फक्त तुम्ही जे अंजीर उत्पादित होते तेच विकताय.
आता अंजीर हे सुकं अंजीर याच्यापेक्षा जास्त किमतीला जातं. हम्म, हम्म. असं काय डोक्यात आहे का की काही नवीन प्रयोग करायचे? सर तसा ड्राय अंजीर हा तसा बघायला तर आपल्याकडं जास्त प्रमाणात आपल्या इंडियामध्ये येतो, तो सगळ्यात तुर्की आणि अफगाणिस्तानवरून येतो. ती पनीरी वेगळी आणि आपली हे पनीरी वेगळी. आपला हा जास्ती करून फ्रेश अंजीर जास्ती प्रमाणामध्ये विक्री जाते आणि तो ड्राय अंजीर होताना तो झाडावरती ड्राय होतो सर. बर. तिथलंच अंजीर तिथलं आपल्यापेक्षा टेम्परेचरचं प्रमाण जास्त आहे आणि पनीरी ह्या पनीरीपेक्षा ती पनीरी वेगळी आहे. तर आता अजून आपले प्रयत्न चालू आहेत की ह्या अंजीरवरती ड्राय कसे करता येईल. तसे माझे आता 1-2-3 महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत की ह्याच्यावरती ड्राय कसा होईल. एक 50-60% आपण सक्सेस झालेलो आहे. आता येणाऱ्या सीझनला आपण नक्की असं वाटतं की आपण 99% ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ. याच्यावर तुम्ही स्ट्रॉबेरी पण करताय, स्ट्रॉबेरीचा काय अनुभव आहे? सर अंजीरला मला एक पर्याय पीक निवडायचं होतं, पण काहीतरी वेगळं पीक निवडायचं होतं की जेणेकरून आपल्या इथलच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण तो एक चांगला सल्ला भेटेल आणि चांगलं एक पीक त्यांना पण घेता येईल. म्हणून मी स्ट्रॉबेरीचं पीक निवडलं. सुरुवातीला गेल्या वर्षी मी सर पहिल्यांदाच एक प्रयोग केला की 18 गुंठ्यावरती मी स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला. तर सर मला 6 महिन्याचं पीक आहे ते स्ट्रॉबेरीचं. लागवडीपासून 2 महिन्यांनी चालू होतं आणि चालू झाल्यानंतर 4 महिने हार्वेस्टिंग चालते त्याची. खर्च मला टोटल 4.5 लाख रुपये आला. पहिलंच वर्ष असल्यामुळे माझा थोडाफार एक्स्ट्रा खर्च गेलेला आहे आणि खर्च वजा जाता मला 6 महिन्यामध्ये 5.25 लाख रुपये 18 गुंठ्यातून मला मिळाले. एक चांगलं पीक मला ते भेटलं आणि त्याचं सगळं मार्केटिंग आपण जिथे आपण अंजिराचं मार्केटिंग करतो, कोल्हापूर असेल, बेळगाव असेल, इकडं पुणे, मुंबई असेल, बँगलोर असेल, आमचे FTC कंपनी पुरंदर हायलँड असेल, ह्या ठिकाणी आपण ह्याचं सगळं मार्केटिंग करतो. आणि चालू वर्षी मी सर 10 पांडावरनं चालू वर्षी 2 एकर स्ट्रॉबेरी करायचं नियोजन चाललेलं आहे. मला एक सांगा, पुरंदर म्हणलं की अंजीर, हम्म. खर तर मग ते तरी थोडीशी पुरंदरची, हम्म. पण मग बारामतीच्या या नवख्या शेतकऱ्याला ज्यानं नवीन प्रयोग केला त्याला अंजीरत्न पुरस्कार मिळाला. काय घटना होती? सर मी ज्या ठिकाणी जायचो पाहायला की आपलं अंजीर चुकतंय, काही ठिकाणापासून मला योग्य माहिती मिळायची, काही ठिकाणापासून मला योग्य माहिती भेटत नव्हती. जिथं गेलो की ते हे औषध मारा, ते औषध मारा. म्हणजे आज मला असं वाटतंय की जिथं मी जायचो तिथलची लोक आज तिथलची शेतकरी आज बाग पाहण्यासाठी येतात. तो फार मोठा आनंद आहे. आणि बऱ्याचशा भागातून जसं ह्या पिकामध्ये एवढं सक्सेस झाल्यानंतर बऱ्याचशा भागातून असेल, आपला महाराष्ट्राच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून MP असेल, मदुराई असेल, इकडे चेन्नई असेल, कर्नाटक असेल, ह्या भागातून सर्व शेतकरी कनेक्टेड. जमल तसं त्या सर्व शेतकऱ्यांना मी मार्गदर्शन करतो. आणि तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यातून ह्या पुरंदर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अंजीरची लागवड आहे. पण आता बघायला गेलं तर आज बऱ्याच मोठ्या प्रमाणात नाशिक असेल, सोलापूर असेल, जुन्नर असेल, परभणी असेल, बीड असेल, संभाजीनगर असेल, बऱ्याचशा भागामध्ये आता अंजीरची मोठ्या प्रमाणात लागवड चालू होत आहे. तर हे होते जगताप की ज्यांनी या पुरंदरच्या शेतकऱ्यांपेक्षाही वेगळं अंजीर उत्पादित केलं आणि ते वर्षातल्या 9 महिने सुरू राहील अशा स्वरूपाचा एक वेगळा प्रयोग केला. वर्षाला 60 लाखाचं उत्पन्न अंजीर सुद्धा देऊ शकतं आणि हा शेतकरी समृद्ध होऊ शकतो असा मंत्र दीपक जगतापांनी दिलेला आहे. बारामती तालुक्यातल्या निंबूचे हे शेतकरी आहेत ज्यांनी माळरानावरती ही 7 एकर अंजिराची बाग फुलवलेली आहे.